वेलकम टू टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ सगळ्यात अगोदर सर्वात प्रथम जे आहे पूर्ण माहिती जी आहे व्यवस्थित माहिती घेतल्यानंतर आणि सर्वात अगोदर जे आहे तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हाईप करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सर्व जागांच्या आकडेवारीनुसार कट ऑफ जो आहे किती असणार आहे, किती स्कोरवाला उमेदवार जो आहे लागणार आहे शिक्षक भरतीमध्ये, 105 स्कोर जरी असला किंवा 115 110चा मार्क 110चे मार्क समोरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तर निश्चित राहायचं आहे. आणि जवळपास ज्यांनी आरक्षण घेतलं त्यांनी तर 60 70 50 मार्क जरी असले किंवा 40 मार्क जरी असले तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार आहे. व्हिडिओ जो आहे पूर्ण बघायचा आहे, पूर्ण माहिती डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ A to Z बघा. व्हिडिओमधला एकही पॉईंट मिस केला, तुम्ही जर डायरेक्ट शेवटी गेली आणि शेवटचं मेरिट पाहिला तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण कळणार नाही. मी मधात मेरिट सांगणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला न स्किप करता आणि पॉईंट वाईज बघा की मी कोणकोणती इन्फॉर्मेशन देतो, ठीक आहे. व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे, पूर्ण माहिती घेऊन बनवतोय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू आहे आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, शिक्षक भरती होते. शिक्षक भरती 2025, ठीक आहे. शिक्षक भरती 2025 होते आणि याच्यामध्ये आकडेवारी बघा किती जास्त आहे. शिक्षक भरती 2025 मध्ये जर आकडेवारी बघितली तुम्ही तर एकूण आकडेवारी ज्या आहेत, ज्या जागा आलेल्या आहेत, आकडेवारी बघा छप्परफाड आहे. 30,209 जागा आहेत आणि 30,209 जागांसाठी पदभरती केला जाणार आहे. याच्यामध्ये आता बघूया मुलाखती शिवाय किती आहे. मुलाखती शिवाय म्हणजे याला थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, या जागा विदाऊट इंटरव्ह्यू आहे. म्हणजे तुम्हाला इथे इंटरव्ह्यू द्यायची आवश्यकता नाही. विदाऊट इंटरव्ह्यूची जागा आहे 19,881, म्हणजे जवळपास 20,000 जागा या कशाच्या आहेत, विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये कशाचा समावेश आहे ते सुद्धा सांगतो थोडक्यात. अजून याच्यामध्ये फक्त 20,000 जागा नाही, अजून 10,326 जागा ज्या आहेत या आहेत मुलाखतीसह, ठीक आहे. मुलाखतीसह मध्ये सुद्धा बघा, म्हणजेच या ज्या जागा आहेत या आहेत विथ इंटरव्ह्यूसाठी, ठीक आहे. पसंतीक्रम किती आपल्याजवळ, पसंतीक्रम इथे आहे आपल्याजवळ 100 प्रिफरन्स आहे. 100 प्रिफरन्स इथे आहेत आपल्याजवळ. विदाऊटसाठी देण्यासाठी 100 आहेत, ठीक आहे. आणि विथ साठी देण्यासाठी आपल्याजवळ प्रिफरन्स आहे 50 प्रिफरन्स. इथंच काळजी घ्यायची, प्रिफरन्सवर जास्त फोकस द्यायचा आहे, ठीक आहे. चला आता आकडेवारी सांगतो पटापट. सगळ्यात अगोदर जिल्हा परिषद बघूया. जिल्हा परिषदेच्या जागा किती आल्या आहे. जिल्हा परिषदेची एकूण जी आकडेवारी आहे ती आहे 13,351. आपण 12,000 सांगितली होती त्याच्या अगोदर, 12,000च्या समोर आपण जागा सांगितल्या होत्या. आपण सांगितलं होतं जिल्हा परिषदेत सर्वात जास्त जागा येणार आहे आणि जिल्हा परिषदेची जागा बघा तुम्ही किती आहे, 13,351. म्हणजे आपण थोडक्यात जी आकडेवारी सांगितली होती 12,000 प्लस तेवढ्या जागा इथे आलेल्या आहेत, ठीक आहे. जिल्हा परिषदेच्या 13,351 जागा आहे. आता याच्यातच नपाचे किती आहे, मनपाचे किती आहे ते सुद्धा बघूया. नपाच्या आहे 280 नगरपालिका, नंतर महानगरपालिका आहे 1,954, ठीक आहे. नंतर आदिवासी विभागाच्या जागा 2,500. आपण सांगितलं 2,500 जागा येतील, 1,500 नंतर 2,000 नंतर 2,500. तर आता जागा आलेल्या आहेत 2,421, ठीक आहे. आणि नंतर विद्यानिकेतनच्या जागा सुद्धा आलेल्या आहेत काही. विद्यानिकेतनच्या जागा किती आहेत, या आहेत 56. आणि खाजगी संस्था यांची किती जागा आहेत, तर यांच्या एकूण जागा आहेत 1,819. टोटल करूया सर्व जागा किती आहेत, तर सर्व जागा आहे 19,881. म्हणजे आपल्या ज्या जागा आहेत कुठे हे बघा, 19,881 जागा ज्या आहेत एवढ्या जागा आलेल्या आहेत. कशासाठी, मुलाखती शिवाय. जागा कमी नाही आहे, काळजी घ्यायची आहे. पसंतीक्रमाची स्कोर कितीही कमी असला तरी शिक्षक भरतीमध्ये निवड होणार. मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट काढून बघा. मागच्या वर्षीच्या मेरिट लिस्टमध्ये जो उमेदवार जितक्या मार्कवर सिलेक्ट झाला त्यापेक्षा 5 किंवा 10 मार्क्स तुम्हाला यावर्षी कमी लागणार, बिंदास, ठीक आहे. त्याच्यामुळे काळजी घ्यायची फक्त पसंती क्रमाची.
तुम्ही मागच्या वर्षी बघा 60, 70, 105, 102, जास्तीत जास्त मेरिट गेला होता 115 पर्यंत. म्हणजे बघा इथे मागच्या वर्षी मेरिट काय होता 115, 116. ठीक आहे. उमेदवार सिलेक्ट केला गेले 110 ते 120 पर्यंत. हार्डली हार्ड हा हायेस्ट होता मागच्या वर्षीचा मेरिट. किती 110 ते 120 हायेस्ट 120 पर्यंत. त्यात सुद्धा 115 ते 116 वाला उमेदवार जे सिलेक्ट झालेले आहे. म्हणजे मागच्या वर्षी कट ऑफ जो होता तो होता 115 ते 116च्या आसपास. मग असं नाही की बुवा 116, 115 वाला उमेदवार लागला, 104, 106 वाला उमेदवार किंवा 100 वाला 90 वाला उमेदवार लागला नाही लागले. सायन्स मॅथवाले उमेदवार SC कास्ट, ST कास्ट, बाकीचे कास्टवाले 90, 80, नंतर 76 या मार्कवर सिलेक्ट झाले. ठीक आहे. नंतर सायन्स मॅथ OBC वाले सिलेक्ट झाले 104 वर. ठीक आहे. नंतर ST प्रवर्ग हे सिलेक्ट झाले जवळपास 80, 82, 85 वर. अजून सांगतो काही जे महिला उमेदवार आहे फिमेल कॅन्डिडेट जे आहेत हे कितीवर सिलेक्ट झाले तर फिमेल कॅन्डिडेट सिलेक्ट झाले जवळपास काही ठिकाणी 102, काही ठिकाणी 99, काही ठिकाणी 112 आणि काही ठिकाणी 114, काही ठिकाणी 116. महिलांसाठी स्पेशली खास सांगतोय मी. ठीक आहे. म्हणजे मेरिट कुठं घुमतोय बघा तुम्ही 115, 116च्या आसपास. हे उमेदवार मागच्या वर्षी भरतीमध्ये लागलेत. मागच्या वर्षी जागा किती होत्या मागच्या वर्षी फक्त 19,000 जागा भरल्या गेल्या. किती भरल्या गेल्या पूर्ण जागा भरल्या 19,000 जागा मागच्या वर्षी फेज 1 मध्ये भरल्या गेल्या. ठीक आहे. किती जागा 19,000 जागा. एवढ्या जागा तर भरल्या. त्यात सुद्धा मेरिट किती आला आहे मेरिट आला किती 115, 116, 110, 120च्या मध्ये तर आला. 120च्या तर वर गेलाच नाही. SC ST एवढा स्कोर लागला, सायन्स मॅथला एवढा स्कोर लागला, ST कास्टला एवढा स्कोर लागला आणि ओपनवाले उमेदवार सुद्धा जे होते तर त्यांचा मेरिट सुद्धा जास्त लागला नाही. त्यांचा मेरिट सुद्धा 118 ते 120च्या आसपास होता. ठीक आहे. आणि बाकीच्या कास्टचा तर तुम्ही सोडूनच द्या. ओपन OBCचा सर्वात हायेस्ट असतो, बाकीच्या कास्टचा मेरिट त्याच्यापेक्षा खाली असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल EWS आहे, SCBC आहे, यांच्यासाठी जागा थोड्या कमी आहेत. SCBC आहे. नंतर अजून ST, SC, NT प्रवर्ग सर्व, NTB, NTC, NTD. आणि अजून एक महत्त्वाचा राहिला 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8. नंतर अजून कोण राहिलं OBC, VJA आणि खुला प्रवर्ग. ठीक आहे. एवढ्या सगळ्यांसाठी जागा येणार आहेत. तर यातून फक्त OBC आणि ओपन यांना थोडा स्कोर जास्त लागू शकतो. तो सुद्धा 115, 118, 120 पर्यंत. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. आणि बाकीच्या कास्टचा मेरिट त्याच्यापेक्षा खाली राहील. ठीक आहे. 110, 112 वाला उमेदवार जे आहेत त्यांनी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये लागू शकतात. फक्त तुम्ही पसंती क्रमांकावर जास्त भर द्यायचा आहे. मागच्या वर्षी 19,000 जागा भरल्या गेल्या होत्या. यावेळेस जागांची आकडेवारी आहे 30,209. सर्वात जास्त जागा आहे. बंपर भरती आहे. ठीक आहे. तुमचं काम जर विदाऊटला झडपीला झालं नाही तर तुमचं काम विथ इंटरव्ह्यूला खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काळजी करायची नाही आहे. आता आपण काही दुसरी माहिती बघूया जी खूप महत्त्वाची आहे ती मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. याला रिमूव्ह करूया, पुढच्या स्लाईडवर जाऊया. तर आता बघा पुढच्या स्लाईडवर आलो आहे आपण. काय आहे बघा, मी पूर्ण रब केलं इथलं. आता तुम्हाला माहिती कोणती सांगायची बघा. याच्यामध्ये क्लासनुसार वर्गानुसार किती किती जागा आहेत पूर्ण ऑफिशियल माहिती आपल्याजवळ. 1 ते 5च्या जागा, 6 ते 8च्या किती आहे, 9 ते 10च्या किती आहे, 11 ते 12च्या किती आहे. ठीक आहे. 1 ते 5च्या सर्वाधिक जागा आहे 14,320. ठीक आहे. नंतर 6 ते 8च्या जागा आहे 10,012. चांगला जागा आहे 6 ते 8साठी.
9 ते 10च्या आहे 5513 जागा आणि नंतर 11 ते 12च्या आहेत 364 जागा. ठीक आहे. आता चांगली बातमी कोणासाठी बघा, 1 ते 5 तुम्हाला गोल्डन चान्स आहे. गोल्डन चान्स 1 ते 5 साठी. 6 ते 8 सायन्स मॅथ बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. बेस्ट ऑपॉर्च्युनिटी, संधीचं सोनं करा. संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करा. ठीक आहे. 9 ते 10 ज्यांची TET परीक्षा पास नाही, त्यांनी 9 ते 10ला पसंतीक्रम द्या. आणि सर्वात जास्त खेद व्यक्त केला जातो 11वी 12वीसाठी. 11वी 12वीसाठी 364 जागा आहे. तर या उमेदवारांनी काय करायचं आहे, जर 11वी 12वीच्या जागेला आल्या तुम्हाला प्रोफाईलला लॉग इन झाल्यानंतर तर त्याला द्या आणि सोबत 9वी 10वीला सुद्धा पसंतीक्रम द्या. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला शुअर वरची वर्गाची क्लास पोस्ट मिळेल. जर तुमची TET परीक्षा असेल तर तुम्ही 6 ते 8ला 1 ते 5ला सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे. आता यांची एकूण आकडेवारी किती होती बरं, तर यांची एकूण आकडेवारी होते, आपली एकूण आकडेवारी जी आहे ती 30,000. ही पूर्ण टोटल केली आपण तर ही जागींची आकडेवारी आहे 30,209. 30,209. ठीक आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल की बाबा उमेदवार किती होते सगळे, ऑफिशियल डाटा आहे आपल्याजवळ. उमेदवार आहे टेट 2025 देणारे उमेदवार किती होते, ऑफिशियल आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे 2,11,308 उमेदवार. ठीक आहे. त्यापैकी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कितींनी केलं आहे, 1,70,108 उमेदवारांनी. यातून जवळपास 40,000 उमेदवार बाद. 1,70,000 मध्ये सुद्धा यानुसार रँक पडणार आहे. BEd धारकांना यावर्षी सोन्याची संधी आहे, सुवर्ण संधी. BEd धारकांना संधी आहे 6 ते 8 साठी. इथं तुमचा TET पेपर 1 लागेल. इथं तुम्हाला 6 ते 8 साठी TET पेपर 2 लागेल, मॅथ आणि सायन्स किंवा सोशल सायन्ससाठी. सोशल सायन्ससाठी सुद्धा जागा आहे. आणि नंतर आला 9वी 10वीचा, ज्यांची TET नाही तर ते 9 ते 10 आणि 11वी 12वी यांना तुम्हाला जावं लागणार आहे. ठीक आहे. पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्या. ओके. फक्त काही लिमिटेड उमेदवार आहे, DEd धारक TET परीक्षा पास असलेले. काही उमेदवार TET परीक्षा पास नाही, ते उमेदवार जे पास आहेत ते या वर्गाला जाऊ शकतात 1 ते 5, 6 ते 8ला. ठीक आहे. पण जे उमेदवार समजा TET परीक्षा पास नाही तर ते उमेदवार वरच्या वर्गाला जातील. ठीक आहे. याचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे. आता मी काही दुसरी आकडेवारी सांगतो, ती सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता एक आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय, जिल्हा परिषदेमध्ये कोणकोणत्या कास्टला किती किती जागा आलेल्या आहे, जे आपल्याला आकडेवारी मिळाली आहे. म्हणजे आपण जी आकडेवारी काढली आहे ती आकडेवारी किती आहे बघूया. पुढच्या स्लाइडवर आलो आहे आपण. ठीक आहे. जागा सगळ्यात जास्त कोणाला आल्या माहिती आहे का, इथं जागा गेल्या आहेत सगळ्यात जास्त खुला प्रवर्ग. सर्व उर्वरित जागा, जेवढ्या काही उर्वरित जागा आहेत त्या सर्व जागा खुल्या प्रवर्गाला गेल्या यावर्षी. ठीक आहे. आता त्यात तरी सुद्धा अडचणी बघा. पहिले बघूया OBC किती आहेत. OBC साठी फक्त मी जिल्हा परिषदेची गोष्ट करतोय. झडपी OBC आहे 1391. SC आहे 865. नंतर ST आहे 1626. नंतर काही जागा आहे SEBC 911. काही जागा आहे EWS 883.
काही जागा आहे NTB 51, काही जागा आहे NTC 146, काही जागा आहे NTD 110, काही जागा आहे SBC, पण यांना मोजक्या जागा आहे. ठीक आहे, ही टोटल आपण केली नाही आहे SBCची. आणि नंतर आहे VJA, यांच्यासाठी किती जागा आहे? यांच्यासाठी आहे 84 जागा. ठीक आहे, आता या जागांची जी आकडेवारी आहे, एक मिनटं इथं बघा. तुम्हाला जर तुम्ही कास्टनुसार बघितलं तर OBC साठी, SC साठी, ST साठी, SCBC, EWS, NTB, NTC, NTD, SBC आणि VJA, तर यांच्यासाठी तुम्ही जर बघितलं तर या सर्व जागा ज्या आहेत तर यांच्या कास्टसाठी तर गेल्याच. पण जे उमेदवार कॅटेगरीमध्ये आहेत, ठीक आहे, जे उमेदवार कॅटेगरीमध्ये आहेत, हे कॅटेगरीचे उमेदवार या जागेसाठी पात्र आहेत. कोणत्या? खुला प्रवर्गाच्या सर्व जागेसाठी. ठीक आहे, तर जे काही तुमच्या कॅटेगरी आहे, OBC साठी तुम्हाला एवढ्या जागा तुमच्या कास्टसाठी येतीलच, SC साठी एवढ्या जागा तर येतीलच, ST साठी एवढ्या जागा तर येतीलच. पण या जागे व्यतिरिक्त कॅटेगरीचे उमेदवार खुल्या प्रवर्गातील जागेसाठी सुद्धा पात्र असतात. ठीक आहे, ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता हे झालं हे की बुवा याच्यामध्ये बघितलं आपण तर काही कास्टच्या जागा खूप कमी आलेल्या आहे. SBC मोजक्या जागा आहे, NTB, NTC, NTD प्रवर्गात थोड्या जागा कमी आहे, VJAच्या कमी आहे, थोड्या SBCच्या कमी आहे. तशा तर सर्वच कास्टच्या कमी आहेत. ते OBCच्या 1391 आहे, SCच्या 865 आहे, EWSच्या 883 आहे. म्हणजे काय तर यावर्षी खुल्या प्रवर्गाला जागा जास्त गेल्या. नंतर अजून एक महत्त्वाचं आहे, खुल्या प्रवर्गाला जागा जास्त आहेत, काही कास्टला आहेत. ठीक आहे, आता तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे. 1 ते 5चा जो मेरिट आहे, आता हे जास्त लक्षात द्या. 1 ते 5चा जो मेरिट आहे तो सर्वात कमी राहणार आहे, सर्वात कमी. तुम्हाला असं कोणी सांगितलं वरच्या वर्गाचे विद्यार्थी खालच्या वर्गाला येतील? नाही. कितीही काही झालं, वरच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या खालच्या वर्गाला जरी दिले, 9वी 10वीला 11वी 12वी सोडून 6 ते 8ला आले तरी चालतं आपल्याला. ठीक आहे, एवढे विद्यार्थी वरच्या वर्गाची जागा आहे त्याला पसंती कमी देणारच आहे, खालच्या वर्गाला सुद्धा देणार आहे. तर 1 ते 5चा मेरिट सर्वात कमी राहणार यावर्षी. ठीक आहे, किती राहणार आहे? 1 ते 5चा मेरिट जास्तीत जास्त 105 ते 115. सर्वात कमी मेरिट 105 ते 115च्या आसपास. म्हणजे तुम्हाला 100च्या वर स्कोअर असला तर तुम्ही लागू शकता. जर तुम्ही 100च्या वर स्कोअर असला तरी सुद्धा तुम्ही लागू शकता 1 ते 5 साठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांचा स्कोअर 80, 90, 95 आहे, ST, ST किंवा SC उमेदवार, EWS, तर ते उमेदवार लागू शकतात 1 ते 5 साठी. काळजीपूर्वक पसंती कमी द्यायची. ठीक आहे, नंतर 6 ते 8 साठी किती स्कोअर लागेल? तर 6 ते 8 साठी मागच्या वर्षी स्कोअर होता 104, यावर्षी जास्तीत जास्त 110 ते 112. ठीक आहे, 110 ते 112. आणि सोशल सायन्स आता 110 ते 112 झाला. पण यामध्ये जर तुम्ही खुल्या प्रवर्गाची जागा घेतली, कोणती? ओपन किंवा खुला प्रवर्ग म्हणजे OBC, समजा सॉरी खुला प्रवर्ग म्हणजे ओपन आणि OBC किंवा SC किंवा ST किंवा EWS, बाकीचे जे कास्टचे उमेदवार आहे किंवा SCBC, बाकी सर्व NT प्रवर्ग, नंतर SBC, अजून काही कास्ट आल्या असेल तर त्या. ठीक आहे, तर या सर्व ज्या कास्ट आहेत या कास्टने काय करायचं आहे, तुम्ही काय करायचं आहे, 6 ते 8 साठी तुम्हाला स्कोअर किती लागेल? तर याच्यापेक्षा तर कमीच लागेल, 115 पेक्षा. तर तुमचा स्कोअर जाईल 110 ते 112च्या आसपास. ठीक आहे, मॅथ सायन्स 6 ते 8 साठी मॅथ सायन्स 110 ते 112 उमेदवार सुद्धा सिलेक्ट होऊ शकतो. पसंतक्रम योग्य पद्धतीनं द्या. मेरिट राहील 110 प्लस, 110च्या समोर. सर्वात कमी मेरिट आलं यावर्षी, 30,000 जागा आहेत. ठीक आहे, नंतर आहे आता नंतर आहे आता 6 ते 8 सोशल सायन्सचं सांगून देतो. सोशल सायन्सला थोडा मार्क्स कमी लागू जास्त लागू शकतात, 125
ते 140. आता तुम्ही म्हणाल सोशल सायन्सचा 125 140 का सांगितला? कारण की उमेदवारच कमी आहे, तर त्याच्यामुळे सोशल सायन्सचा थोडा मेरिट वाढेल. 125 ते 140च्या आसपास, ठीक आहे. 120 प्लस जाऊ शकतो सोशल सायन्सचा, कारण की जागा थोड्या मोजक्या आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जागा आलेल्या आहे. आता नंतर आहे 9वी 10वी आणि 11वी 12वी. 9 ते 10. 9 ते 10 साठी मेरिट किती राहील? तर 9 ते 10 साठी 137 ते 145 एवढा स्कोर लागेल यावर्षी 9 ते 10च्या जागेसाठी, ठीक आहे. तरी हा स्कोर त्या मानानं कमी आहे, कारण की तुम्ही जर बघितलं तर 9 ते 10 साठी जागा थोड्या कमी आहेत. तुम्हाला मी जागा दाखवल्या, ठीक आहे. आणि 11वी 12वी साठी सगळ्यात जास्त मेरिट जाणार यावर्षी. 11 ते 12 किती मेरिट राहील? 150 प्लस, ठीक आहे. 150 प्लस स्कोर लागेल तुमचा. म्हणजे तुम्ही एक विचार करा की इथं काय काय होतंय. जे उमेदवार 11वी 12वीचा हायेस्ट राहील, ठीक आहे, आणि मॅथ सायन्स या उमेदवारांची यावर्षी चांदी आहे, किंवा या उमेदवारांची यावर्षी टेन्शनच नाही, लोवेस्ट स्कोर लागणार आहे मॅथ सायन्सला 110 112च्या आसपास. याच्यापेक्षाही कमी लागू शकतो, 90 95 100. आणि जे उमेदवार सगळ्यात लोवेस्ट लागणार आहे तो स्कोर लागणार 1 ते 5चा, 105 ते 115 पर्यंत. म्हणजेच काय आहे, थोडक्यात मेरिट जो घुमणार आहे तो घुमणार आहे, मेरिट जाणार आहे 100 प्लस किंवा 115 प्लस राहणारे मेरिट. 100 ते 115, 100 ते 115 राहणारे मेरिट, यापर्यंतच मेरिट घुमेल यावर्षी, ठीक आहे. 115 मार्क्स आहे तुमचा, तर हा तुम्ही असं म्हणू शकता किंवा कट ऑफमध्ये आहे आपण, किंवा मेरिटमध्ये आहे. ओके. तर तुम्हाला इथं काय कळतंय, आता मी तुम्हाला सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या आहेत. ज्या उमेदवाराला 70 80 90 आणि 98 स्कोर आहे त्या उमेदवाराचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणार. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षण आहे, ज्या उमेदवारांचं समांतर आरक्षण आहे तो उमेदवार 65 आणि 70 मार्कवर सिलेक्ट केला जाणार आहे. 65 आणि 70 मार्कवर. किती? 65 आणि 70 मार्क. महिला, खेळाडू, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू हे उमेदवार 65 आणि 70 मार्कवर सिलेक्ट केला जाणार आहे, ठीक आहे. सगळ्यात अगोदर सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर सांगितल्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. मेरिट 120 किंवा 122च्या आतच राहील. सर्व मेरिट जो आहे तो 130 जर तुम्हाला स्कोर आहे 130 पेक्षा जास्त, मग त्यावेळेस तुम्ही बिंदास राहायचे, ठीक आहे. जर तुमचा स्कोर 110 ते 120च्या मधात आहे, पसंतीक्रम चांगले द्या. 100 ते 110च्या मधात आहे, पसंतीक्रम एकदम काळजीपूर्वक भरा. शासकीय प्लस खाजगी, आणि सगळ्यात शेवटी अशा प्रकारची यावर्षी टेंडन्सी राहणार आहे, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या निवडीसाठी शुभेच्छा. पसंतीक्रम योग्य पद्धतीने भरा, आणि ज्या काही अपडेट्स आहेत त्या चॅनलवर राहणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि हा तुमचा जो अभिप्राय आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पूर्ण माहिती घेतली आहे, त्याच्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, ठीक आहे. आणि तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.